मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आले असताना त्यांच्या दौऱ्यावर शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी टीका केली। राज ठाकरे एकटेच कोकण दौऱ्यावर का आले, उद्धव ठाकरे यांना सोबत का आणलं नाही असा सवाल रामदासभाई कदम यांनी उपस्थित केला। पहिल्यांदा मला मोठं आश्चर्य वाटतंय की जवळजवळ काम पूर्ण होतं आलंय मुंबई गोव्याचं। माणगावला फक्त जो बाजूने रस्ता काढतायत ते काम एक महिन्या दीड महिन्यामध्ये संपणार आहे। म्हणजे तो मोठा प्रश्न होता मुंबई गोव्याचा, तो संपणार आहे। आणि राज ठाकरे साहेबांना एकदम कोकणाचा पुळका आला। पुतना मावशी म्हणणार नाही मी त्यांना म्हणणार नाही, पण राजसाहेब एकटे आले, उद्धवजी का नाही सोबत आले? त्यांच्या दोघांनी मिळून खड्डा बघितले असते तर त्याला आणखी चांगला मेसेज गेला असता ना महाराष्ट्रामध्ये, वा दोघे भाऊ एकत्र येऊन मुंबई गोव्याची पाहणी करतात आणि खड्डे बघतायत, आणखी त्याला मोठं वलय मिळालं असतं। प्रसिद्धीनं मिळाली नसती, नाही मिळालं असतं असं म्हणून मी नोंद घेतली असते शासनाने त्याची, दोन भाऊ एकत्र असते तर राजसाहेबांनी मी एवढं सांगेन, तुमच्यामध्ये आम्ही बाळासाहेबांना बघतो, याच्या आधी तुम्ही कधीच गडकरी साहेबांना भेटलात नाही, कधीच महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना भेटलात नाही, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना कधी जाऊन भेटलात नाही, आणि अचानक पावसामध्ये दौरा पिकनिकच्या माध्यमातून काढायचं हे तुम्हाला शोभादायक नाही असं होणे। आम्ही अंगावर घेतले सगळ्यांना, मी अंगावर घेतले सगळ्यांना। मुंबई गोवासाठी मी मंत्रालयामध्ये बैठकीमध्ये देखील सगळ्यांना अंगावर घेतले। आमचे चव्हाण साहेब बांधकाम मंत्री होते, त्यांचं माझं भांडण झालं होतं मोठं, त्यांचं कानफड द्यायची भाषा गेली होती, मी ते विसरलो नाही अजून। आम्ही अंगावर घेतलं सगळ्यांना, तुम्ही घ्या ना अंगावर, तुम्ही नावं सांगा ना, तुम्ही नावं गुलदस्त्यात का ठेवताय? तुम्ही घाबवताय कोणाला? ज्या राजकारण्यांची ठेकेदारांचे काय संबंध असतील त्याची नावं सांगा तुम्ही, आणि यांच्यामुळे हे घडलंय म्हणून बाप दाखवणं तर साध्य घाला, हे राजसाहेबांनी केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।